नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात नव्यानं स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सरकारच्याकडे पूर्ण बहुमत आहे. 164 आमदारांनी विधानसभेत या सरकारच्या बाजूने मतदान केलंय. 99 जणांनी या सरकारच्या विरोधात मतदान केलेलं आहे. या दोन्ही आकड्यांच्या मधला टप्पा हा तुलनेनं बऱ्यापैकी मोठा आहे. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर इतक्या सहज आता कोणत्याही प्रकारे आकड्यांचा उलटफेर शक्य नाही. पण तरीही जी भाषा 2.5 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीची होती तीच भाषा 2.5 वर्षाच्या नंतर राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचे हितवर्धक म्हटले जाणारे प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून व्यक्त होतीये. कुठली आहे ती भाषा असा प्रश्न जर कोणी उपस्थित केला तर त्याला जयंत पाटलांचं आणि त्याचबरोबर संजय राऊतांचं विधान समोर आणावं लागेल. या दोघांनीही केलेल्या वक्तव्यामध्ये नव्यानं आलेलं सरकार हे अल्पजीवी असेल अशा प्रकारची भूमिका मांडली. येत्या काळात या सरकारनं आपला 2.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला असं होणार नाही असा संकेत देत जयंत पाटलांनी आपली भूमिका मांडली. जयंत पाटील हे महाराष्ट्रातल्या ताज्या विरोधी पक्षाचे महाराष्ट्रातले अध्यक्ष आहेत. याच भूमिकेला एक पाऊल पुढे नेत ज्यांच्यावर कायम राष्ट्रवादी धार्जिणे असल्याचा आरोप लागतो त्या संजय राऊत यांनी असंही विधान केलं, भविष्यवाणी केली की विद्यमान महाराष्ट्रातलं नवं सरकार हे गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींपर्यंतच टिकेल. गुजरात विधानसभेच्या आसपास महाराष्ट्रात सुद्धा विधानसभेच्या निवडणुका लागतील. महाराष्ट्रात मध्यावधी होऊ घातलेली आहे. मुळात जी भाषा 2.5 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टी बोलत होती ती भाषा आता मविया का बोलतीये? मवियामध्ये आत्ता या सरकारला अस्थिर करण्याच्यासाठी काही घडतंय का हे याच्यासाठी विचारलं जातंय कारण राष्ट्रवादीच्या विद्यार्थी महिला आघाडीची राष्ट्रीय अध्यक्ष असलेली सोनिया दुहान नामक महिला ही गोव्यात तिथपर्यंत घुसखोरी करू शकली जिथं बंडखोर आमदारांना ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे येत्या काळात या सरकारच्या समोर वाटतं तितकं वाटचालीसाठीचं मैदान सोपं आहे की नाही या आणि अशा विविध प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा. शिंदेंच्या स्थैर्याला आव्हान कुणाचं? शिंदेंच्या स्थैर्याला आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू झालेत की काय असं जर समजा आपल्याला जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यांकडून समजायचं असेल तर त्याचं उत्तर हे विधानसभेत नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिलेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या सरकारच्या स्थैर्याचा दावा तर केलाच पण त्यांनी सुद्धा एक भविष्यवाणी केली. एकनाथ शिंदे यांनी केलेली भविष्यवाणी फार महत्वाची आहे कारण त्यांनी आगामी निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सोबत जाऊन एक नवा चमत्कार करण्याची त्यातली वक्तव्यातली मजा कायम ठेवली आहे. काय म्हणालेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऐकूया. आपण शिवसेना आहे, शिवसैनिक आहोत. जिथे लात मारू तिथून पाणी काढू. तुम्ही काळजी करू नका. 50 मधला एकही माणूस मी पडू देणार नाही. आणि भाजपचे जे लोक आहेत जे 115 आम्ही दोघं मिळून 200 करणार हा शब्द आहे या सभागृहामध्ये. आणि ते नाही केलं तर आम्ही गावाला शेती करायला जाईल. शेती आम्ही शिवसेना आहोत. 2/3 मेजॉरिटी मध्ये आम्ही होतो. आज 40 कुठे गेला तो एक माणूस आपला आहे संतोष बांगर. त्याला मी बोलवलं नाही. त्यांनी मला फोन केला. मला फोन करायला घाबरत होता तो. बोले अरे कसं बोलणार. तर मग सांगू का तर मग त्यांनी फोन केला रात्री 1:30 वाजता फोन केला.
तर फोन केला. नाही तसं काही चोरी लपण्यासारखं काय नाही. ते म्हणाले मला यायचं आहे, माझी चूक झालेली आहे, आणखी 3-4 लोक आहेत त्यांचंही मत असंच आहे. मी बोललो बघ असं खोटं आपल्याला काही करायचं नाही. या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात आणि मवियाचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं सूरजजी चव्हाण आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्याकडून गणेशजी हाके आहेत, राजकीय विश्लेषक या नात्यानं आपल्यासोबत जयंतराव माईंडकर आहेत. आणि या चर्चेमध्ये आपण वक्तव्यांचे कायदेशीर अर्थ समजून घेण्यासाठी सहभागी करून घेतोय अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त झालेले माजी पोलीस अधिकारी PK जैन यांना. जैन साहेब आपलंही स्वागत, इतर सर्व मान्यवरांचं स्वागत. मी पटकन आत्ता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी गणेश हाके यांना आधी बोलतं करतो. गणेशराव, हे सरकार स्थिर आहे आणि हे सरकार 2.5 वर्ष पूर्ण करणार आहे. ही विधानं समजून चालायची की ती खरी आहेत का? बघा, तुम्ही आज म्हणजे बरं केलं तुम्ही की आज म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांच्या सभागृहातल्या भाषणाचे काही क्लिप दाखवल्या. त्यात त्यांनी एक जी वक्तव्य केलेलं आहे ती म्हणजे की आम्ही येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असं मिळून 200 जागा जिंकू अशा पद्धतीचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि याचा अर्थ असा आहे, तुम्हाला मी सांगतो की ही युती टिकेल, सरकार टिकेल, याचं कारण असं आहे की हे समान सूत्रांवरती, समान विचारांच्या वरती आणि नैसर्गिक अशा स्वरूपाची युती आहे. ही अभद्र युती महाविकास आघाडीने केलेली होती. विचार वेगळे होते, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले होते आणि म्हणून त्यांच्यामध्ये सातत्याने जे मतभेद सुरू होते की मी मोठा तू मोठा, मला निधी नाहीये, निधीच्या संदर्भात काल म्हणजे अजित पवारांना त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागलं की मोठं एक्सप्लेनेशन दिलं की कोणाला मी किती काय काय. म्हणजे त्यांच्यावरती होणारे ते आरोप त्यांनी कसं म्हणजे काँग्रेसचं खच्चीकरण सुरू केलेलं होतं, शिवसेनेचं खच्चीकरण कसं केलेलं होतं, हे वारंवार त्यांनी अनेक त्या लोकांनी. बरं मला सांगा की म्हणजे गणेशजी आपल्याला असं सुचवायचं आहे की हे सरकार पडलं, गेलं सरकार पडलं, त्या सरकारच्या पडण्याच्या मागे निधी वाटपातला असमन्वयाचा मुद्दा सर्वात महत्वाचा होता आणि त्याचं श्रेय किंवा त्याचं पाप हे राष्ट्रवादीच्या झोळीत टाकायला हवं असं आपल्याला सुचवायचंय. तुम्हाला मी खरं सांगू का प्रसादजी, जेव्हापासून हे सरकार स्थापन झालं होतं ना तेव्हापासूनच हा एक असंतोष होता की ही अनैसर्गिक युती आहे आणि ही कोणालाच मान्य नव्हती. संजय राऊत यांना जर सोडलं आणि आपल्या उद्धवजींना जर सोडलं तर ही कोणालाही मान्य नव्हती. पण एक पक्षाध्यक्ष म्हणून हे सगळ्या पद्धतीनं गुपचूपपणे हे सगळं निमूटपणे सहन करत होती. पण जसं जसं शिवसेनेला संपवण्याचं कारस्थान राष्ट्रवादीकडून व्हायला लागलं आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगतो की पवार साहेबांची ही नीती खरं म्हणजे हे सगळ्या या लोकांना, या भोळ्या बावड्या उद्धवजींना कळली नाही. तुम्हाला सांगतो की त्यांना खरं म्हणजे कधीच ते आपल्या वडिलाचे म्हणजे माझ्या मित्राचा मुलगा म्हणून मी सहकार्य करतोय आणि त्यांनाही वाटायचं की आपल्या वडिलाचे हे मित्र आहेत म्हणून आपल्याला हे सहकार्य करतायत. हे असं नव्हतं. कारण शिवसेना ही शरद पवारांची 1 नंबरची शत्रू होती जी आणि ती त्या पद्धतीची वेगवेगळ्या गोष्टी. पण मग गणेशजी या सगळ्याची परिणिती काय झाली ते 30 तारखेला आपण पाहिलं. 30 जून 2022ला सत्तांतर झालं. 30 जून 2022 ची परिणिती ही इतक्या लवकर असेल का, यावर आपल्याला ही चर्चा करायची आहे. मी पटकन एक नैसर्गिक न्यायानं संधी आत्ता तत्काळ सूरज चव्हाण यांना देतोय. सूरजजी, आपण अजूनही फोनवर आहात, कदाचित आपण आहात तिथे नेटवर्कचे काही प्रॉब्लेम आहेत, अडचणी आहेत म्हणून आपण व्हिडिओ कॉलवर अद्याप आलेला नाही आहात. पण तरी जे बोललं जात आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. हे सरकार स्थिर आहे असं भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता सांगतायत. मग जयंत पाटील आणि संजय राऊत कशाच्या आधारावर भविष्यवाणी करतायत? हो, बाकी आता ह्या गोष्टीचा याबद्दल मी बोलतो, परंतु आता गणेश हाके साहेब म्हणले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेनेचा 1 नंबरचा शत्रू आहे. काही विधानं जर 2014च्या निवडणुकीच्या पूर्वीची किंवा 2019च्या नंतरची जर ऐकली भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची, तर शिवसेनेचा खरा शत्रू कोण हे त्याच्यावरनं स्पष्टपणे लक्षात येईल. त्याच्यानंतर आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा इतिहास पाहिला म्हणजे जर त्यांचे जे मित्रपक्ष वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत आणि त्यांच्या सोबतची मैत्री आणि त्यांचा जर इतिहास पाहिला तर खरं मित्रपक्षाचे शत्रू कोण हे तुमच्या लक्षात येईल. कालच राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहामध्ये एक
शिवसेनेची सूरजजी संख्या सूरजजी तुमच्या लेखी संख्या शिवसेनेचा सगळ्यात जवळचा मित्र आणि सगळ्यात जवळचा शत्रू कोण? हे महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू द्या ना. आजच्या घडीला कोण आहे शिवसेनेचा शत्रू आणि कोण आहे शिवसेनेचा मित्र हे महाराष्ट्राची जनता पाहते. त्यांना सगळं नाही, पण त्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ता म्हणून तुम्हाला करावासा वाटतो का सूरजजी? शिवसेनेच्या जीवावरती भारतीय जनता पार्टी ही 106 आमदार जे आहेत ते फक्त आणि फक्त शिवसेनेच्या जीवावरती मोठे झालेल्या या भारतीय जनता पार्टीच्या आहे. त्यांच्या मी असं नाही म्हणत की त्यांचं कर्तृत्व नाही, नंतर त्यांनी वाढलेले, पण जे या महाराष्ट्रामध्ये पाय ठेवण्यासाठी जागा जर पुढे दिल्या असेल भारतीय जनता पार्टीला तर ते शिवसेनेने दिलेले आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा इतिहास या देशामध्ये शिवसेनेच्या बळावर भारतीय जनता पार्टी मोठी झाली हा तुमचा दावा आहे, पण तुम्ही मूळ मुद्द्यावर आला नाही आहात. भारतीय जनता पार्टीने सूरजजी आपण मूळ मुद्द्यावर नाही आलात अजून. मूळ मुद्दा आहे प्रसादजी की नाही वारंवार नाही प्रसादजी जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून वारंवार जो आमच्यावरती जो आरोप केला जातो की आम्ही शिवसेनेचं बोट धरून आम्ही मोठे झालो. अरे महाराष्ट्रातली परिस्थिती, महाराष्ट्रामध्ये तुम्ही हे तुम्हाला म्हणजे समोर चित्र दिसतं किंवा तुम्हाला त्या पद्धतीचं वाटतं, तर देशभरातली परिस्थिती काय आहे? देशभरामध्ये आम्ही कोणाचा हात धरून मोठे होत आहोत? आम्हाला या देशातल्या जनतेने दिलेला कौल आहे, आमच्या विचारांना, आमच्या नेतृत्वाला दिलेला हा कौल आहे. आणि म्हणून मला सांगतो की अशा पद्धतीचं विश्लेषण एक राजकीय विश्लेषक म्हणून करणं मला असं वाटतं उचित वाटत नाही. ठीक आहे, याच्यावर आपण नको अधिक वेळ घालवायला, कारण हा आत्ताचा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की नवं आलेलं सरकार हे सुद्धा अस्थिर आहे का? तशा प्रकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत का? याच्यावरही चर्चा करणं गरजेचं आहे. सूरज चव्हाणांना आपण या निमित्तानं 2-3 प्रश्न विचारून तशी संधी दिली होती. सूरजजी आपण लवकरच त्याचं उत्तर खऱ्या अर्थानं जे काही मनात आहे ते सांगाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. दरम्यान इतर 2 मान्यवरांना बोलतं करून परत आपल्यापर्यंत येतो. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे तो आपल्यासोबत असलेले राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर यांना. जयंतराव, गुजरातच्या निवडणुका कधी होऊ घातलेल्या आहेत? गुजरातच्या निवडणुकांच्या पर्यंत महाराष्ट्रातही मध्यावधी होतील असं तुम्हाला तुमच्या राजकीय आकलनातून वाटतं का? डिसेंबर 2022ला गुजरातच्या निवडणुका आहेत, म्हणजे आपण धरूया आजपासून 6 महिने. आता माझ्या आकलनाने मी एवढंच सांगतो, माझ्या कशाच्या एकूण या देशाच्या संसदीय इतिहासाच्या आकलनाने मी सांगतो, जेव्हा एखाद्या पक्षाला ज्याच्याकडे एकूण संसदेच्या किंवा सभागृहाच्या तुलनेत अतिशय छोट्या प्रमाणात आमदारांची किंवा खासदारांची संख्या असते, परंतु मुख्यमंत्री पद किंवा पंतप्रधान पद नेमकं त्या पक्षाकडे असतं, त्यांच्याकडे संख्या कमी असून सुद्धा, तर व्हीपी सिंग, चंद्रशेखर, देवेगौडा, गुजराल आणि अगदी आत्ताचे HD कुमारस्वामी, मी आत्ताच्या 5 नावं घेतली. इतिहास असं सांगताय की कमी पक्ष असूनही ज्याला पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री पद मिळालेलं आहे हे सरकार जास्त टिकलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे जयंतराव, आपण भारतीय राजकारणातल्या एका अत्यंत महत्वाच्या पर्वाचा उल्लेख केला, तो म्हणजे पॉवर इम्बॅलन्स, सत्तेचा असमतोल. एका बाजूला 115, दुसऱ्या बाजूला 50 जणांच्याकडे देशातली महत्वाची पदं. हा संदर्भ देत असताना तुम्ही कर्नाटकचं कदाचित प्रकरण विसरलेला दिसताय. कर्नाटकमध्ये काँग्रेसनं सुद्धा अशाच प्रकारचा एक पॉवर इम्बॅलन्सचं सूत्र आणलं जे नंतर गडगडलं. मी तो रेफरन्स दिला, मी तेच म्हटलं कर्नाटकात HD कुमारस्वामी आणि ती काँग्रेसनी चूक केली, ती त्यांना भोवली आणि तिथे जे काही घोडे बाजार झाले त्यातली सर्वात मोठी चूक की एक प्रकारे काँग्रेसनी अविचार करून स्वतःकडे उपमुख्यमंत्री पद ठेवणं आणि HD कुमारस्वामींना मुख्यमंत्री पद देणं हे नंतरच्या काँग्रेसच्या नेत्यांनी, कदाचित ते ऑफ द रेकॉर्ड असेल, जसे आपण अनेक जण ऑफ द रेकॉर्ड आपल्याशी बोलतात तसं ऑफ द रेकॉर्ड मान्य केलेलं आहे. ती आमची बेसिक चूक होती. आणि ठीक आहे, आता याच्यावर गणेश हाकेंचं उत्तर लागेल, पण गणेश हाकेंपर्यंत पोहोचण्यापूर्वी PK जैन यांना बोलतं करतो. जैन साहेब, राजकीय दृष्ट्या ज्या ज्या काही वक्तव्यांना आपण सामोरे जातो आहोत त्याचे काय काय अर्थ असतील, हाही भाग निश्चित पोलीस दलाच्या अभ्यासाचा विषय असतो. आपण जेव्हा गुप्तवार्ता विभागाच्या मार्फत कुठलीही माहिती गोळा करता तेव्हा त्यातून बऱ्याचदा तुम्हाला संदर्भासाठी राजकीय विधानं वापरावी लागतात. आता आपण चर्चा करतोय त्या सत्तेच्या असमतोलाची आहे. जरी या स्थितीमध्ये सत्तेच्या संदर्भातलं गणित हे निश्चित टिकणारं आहे असं सगळेच सांगत असले सत्ताधारी गटातले, तरी पण आपल्यापर्यंत गुप्तवार्ता म्हणून काही वेगळं पोहोचलंय का?
जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यांचे अर्थ काय काढायचे? प्रसादजी, मला असं वाटते की हे जे वक्तव्य आता केले जातात ती सत्ता हातातून गेली म्हणून ते नैराश्यपोटी केले जातात. हे सरकार, माझा खाजगी मत आहे की हे सरकार 2 वर्ष कुठे जात नाही, हे इथेच टिकणार आहे. आणि कारण की याचे पाठीमागे इतर बऱ्याचशा कॅल्क्युलेशन जमलेले आहेत. आता बाकी जी माहिती त्याची गुप्तचर विभागाने काढायची आणि ते काढतील येत्या काळामध्ये, ती माहिती तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेल. पण मला असं वाटतं की हे कोणासाठीही सहाय्य होणार नाही की त्यांनी 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षभरामध्ये ही सरकार त्यांनी पाडावी. म्हणून मला असं वाटतं की माझा खाजगी मत मी आपल्याला सांगतो. बाकी गुप्तचर विभागाची माहिती आणि येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे ते आपल्याला कालांतराने कळेल. पण माझ्या मते 2 वर्ष तरी ही सरकार कुठे जाणार नाही आणि टिकणार आहे. कारण की याच्यावर अजून बरेचशा कॅल्क्युलेशन, बरेचशा त्याचे जे प्रिडिक्शन आहेत ते टिकलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये आता मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे इलेक्शन्स आहेत, बाकीच्या जे लोकल बॉडीज आहेत त्यांचे इलेक्शन्स आहेत. आणि ज्या कारणामुळे शिवसेनामध्ये ही फाटाफाट झाली आणि शिवसेना तुटली किंवा शिवसेना जी हायजॅक करण्यात आली, ते ऑब्जेक्टिव्ह सुद्धा अजून साधे झालेले नाही. म्हणून अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही की कमी काळामध्ये 6 महिने जे प्रोजेक्शन केली जाते त्या 6 महिन्यामध्ये काहीतरी घडेल, मला तरी वाटत नाही. एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या संदर्भात एका माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं मांडलेलं हे निरीक्षण लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्याच्यातले काही टप्पे हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला हवेत. त्यांनी असंही सांगितलं की 6 महिन्यात सरकार पाडून कोणाचंच काही भलं होणार नाहीये, जे सत्तेत आलेत त्यांचंही होणार नाहीये, जे सत्तेबाहेर राहिलेत त्यांनाही काही मिळणार नाहीये. दुसरा एक महत्वाचा मुद्दा पी.के. जैन यांनी मांडला, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या 6 महिन्यात होऊ घातलेल्या आहेत. तिसरा त्यांनी मुद्दा मांडला की अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्या निवडणुकांची समीकरणं ही टप्प्याटप्प्यात आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी पी.के. जैन साहेबांनी आता त्यांच्या विवेचनामध्ये मांडली की बंड, ज्याला एकनाथ शिंदे त्यांचे समर्थक उठाव म्हणतायत, तो उठाव ज्या हेतून केला गेलाय तो हेतू साध्य झालेला नाही. जयंतराव, आपलं 30 सेकंदात यावरचं निरीक्षण. एक लक्षात घ्या, शरद पवारांनी सुद्धा या विषयावर सांगितलेलं आहे की इव्हन जे गेलेले आहेत तिकडे ते सुद्धा वापस येऊ शकतात. हे सुद्धा म्हटलेलं आहे. एक 50-55 वर्षाचा अनुभव असलेल्या माणसांनी जेव्हा हे वाक्य सांगितलंय तेव्हा आपण त्याला थोडंसं तरी महत्व द्यावं, हे पहिली गोष्ट. आणि जयंतराव, गेलेले परत येऊ शकतात ही प्रक्रिया तुम्हाला कधीपासून घडेल असं वाटतं का? सरकारच्या बहुमताच्या दिवशीच या प्रकारची चर्चा गैर आहे, हे आपल्याला अधोरेखित करायचंय. नाही, मी त्याच्यावर याचं कारण असं आहे, मुळात कसं आहे माहितीये का की पक्ष म्हणजे याच्याकरता थोडासा वेगळाच तो डिस्कशनचा मुद्दा आहे. फक्त मी एका वाक्यात सांगतो, टेक्निकली पक्ष प्रमुख वेगळं आणि लेजिस्लेचर पार्टी वेगळं. त्याच्यामुळे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे असताना त्यांनी एकनाथ शिंदेना दूर करून अजय चौधरी यांना तिथे नियुक्त केलेला आहे. आणि नेमका हाच तांत्रिक मुद्द्याच्या भरोशावर 11 तारखेला सुप्रीम कोर्टात हिअरिंग आहे. माझ्या दृष्टीने जर का हा तांत्रिक मुद्दा आपण घेतला, एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकेल. अगदी त्याच्यावर आपण बोलूच. तुर्तास विधिमंडळानं या संदर्भातलं वेगळं मत नोंदवलेलं आहे. चर्चेला पुढे न्यायचंय. गणेश हाके यांच्यापर्यंत पोहोचतोय. गणेश हाके, चर्चेतला आणखीन एक इंटरेस्टिंग लक्षवेधीचा मुद्दा आहे, तो आहे पॉवर इम्बॅलन्स, सत्तेचा असमतोल. सत्तेच्या असमतोलामुळे देशभरात काय काय घडलं त्याची उदाहरणं थोड्या वेळापूर्वी दिली गेली. त्याचबरोबर इतक्या तत्काळ अवघ्या 6 महिन्यात सत्तेचा असमतोल परिणामकारक होईल असं वाटत नाही, हे सुद्धा एका पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या निरीक्षणामध्ये मांडलं. आता आपलं म्हणणं. देवी प्रसादजी, बघा, माझे मित्र माईनकर ज्या पद्धतीनं म्हणजे इतिहासातली उदाहरणं देऊन सांगत होती आणि सत्तेच्या असमतोलाबद्दल बोलत होती, माझं म्हणणं की ते संदर्भ वेगळे होते. ती लोक त्यावेळेला जी त्यांची जी युती झालेली होती किंवा एकत्र आलेले होते, ते वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र आलेले होते, म्हणून त्यांचं पटलं नाही आणि ते सरकार पडलेली आहेत, तेव्हा सत्तेचा इम्बॅलन्स तिथे झालं. आज इथं मी पुन्हा मला सांगतो, जे आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या संदर्भात घडलं होतं आणि ते अनैसर्गिक स्वरूपाची वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र आले होते आणि म्हणून ते एकत्रपणे नांदू शकले नाहीत, ते लवकरच बाजूला झाले. प्रश्न असा आहे की गेली तुम्ही बघितलास की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती एक विचारांच्यावरती आधारित असल्यामुळं फार अनेक वर्ष टिकलेली आहे. मला वाटतं एवढी कुठलीही म्हणजे पक्षाची, राजकीय पक्षांची युती अशा स्वरूपाची घट्ट नव्हती, कारण का एका विशिष्ट विचारांच्यावरती आधारित असल्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती आणि त्याच विचारांच्यावरती
आज पुन्हा एकदा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र आलेले आहेत. ठीक आहे, तेव्हा तुमचं संदर्भ म्हणणं माझं असं आहे म्हणणं की माइंडकर- गणेश हाके, माइंडकर- तुमचं माइंडकर ज्या म्हणणं पद्धतीने जी 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 वेळेची मर्यादा आहे, पटकन मला सूरज चव्हाणांना बोलतं करायचं आहे. सूरजजी, विचारांच्या आधारे असलेली ही नवी युती अर्थात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या कडून स्थापन झालेलं हे नवं सरकार हे विचाराच्या आधारे टिकेल, त्याला इतर कोणतीही प्रलोभनं पुरेशी नाहीत असं सांगायचा प्रयत्न करतायत गणेश हाके. आज जर तुम्ही बघितला ते बंडखोर, त्याला बंडखोरी किंवा उठाव जे काही नावं देत असतील, पण त्यांचा हेतू काय होता, उद्देश काय होता, हा महाराष्ट्र बघतोय. त्यांना काय साध्य करायचं होतं तेही पाहिलेलं. उद्या भविष्यामध्ये ह्याच बंडखोरांना जर कुणी मोठी ऑफर दिली तर हे का बदलू शकणार नाही, हाही प्रश्न आहे. उद्या भविष्यामध्ये काही नाही, पण होऊ सूरज शकतं. चव्हाण, यापेक्षा काय मोठी ऑफर असू शकते, यापेक्षा काय मोठी ऑफर असू माझं शकते? म्हणणं असं आहे, अजून काय- किती वेळ आहे? अजून काही- सूरज चव्हाणजी, अहो मला सांगा, मुख्यमंत्री पदाच्या पेक्षा आणखी वेगळी कुठली आपण आणि कोण तुम्ही कुठला पक्ष अहो, घेणार आहे? मुख्यमंत्री पद मुख्यमंत्री एकाला पदाची देतो, offer दिली आहे. दुसरी गोष्ट बाकीचे ही 39 भारतीय पुढे जनता पार्टीला असं नका. स्वतःहून दिलेली ऑफर आहे. शिवसेनेच्या त्या म्हणजे एकनाथ शिंदेच्या म्हणजे कुणी व्यक्तीनं किंवा त्यांच्या पक्षानं केलेली आमच्याकडे मागणी नाही आहे. हाके भारतीय साहेब, जनता पार्टीनं या मुख्यमंत्री महाराष्ट्रातलं पद स्थिर सरकार मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या पद विकासाच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री समविचाराची लोक पद एकत्र येऊन एकाला महाराष्ट्र हा आहे. पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो होतो. ही युती त्यामुळे एक मिनिट गणेशजी, त्यांचं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री पद हेच खूप मोठं गाजर असणार आहे, ते एकाला मिळालं काय आणि इतरांना नाही मिळालं काय, यावर सगळा गेम फिरू शकतो असं सूरज चव्हाण सांगू इच्छित आहेत. प्रश्न विचारला तर बोलू द्या ना. तुम्हाला ज्या बोलायचं असेल तर बोलवता पद्धतीनं कशाला मांडणी आम्हाला? करतायत सूरज चव्हाणजी, खरं म्हणजे त्यांच्या कल्पनेचे खेळ आहेत. तुम्हाला त्यांना जर असं मांडणी वाटतं की करायची सगळे तुम्हाला नाही नाही, ऐकून घ्या. तुम्हाला नाही जे विचारायचं तुमच्या होतं. अहो मला सांगा, तुम्ही नाही जी महाराष्ट्रातली परिस्थिती होती की ज्या महाराष्ट्रामध्ये गेले 2.5 वर्ष ज्या पद्धतीनं तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार चालवत होता, त्याच्यात तुमचा एकाचा पायपोस एकाला होता का? मला सांगा, कधी शिवसेना आपलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं कधीतरी विचाराने एकत्र आली का? ठीक आहे रोज गणेशजी, मला हस्तक्षेप करावा लागतोय कारण सूरज चव्हाण यांना बोलण्याची आपण संधी दिली होती, त्यांचा वेळ बऱ्यापैकी तुम्ही घेतलात. सूरजजी, आपण उत्तर देताय. हे बघा, आता म्हणजे या प्रलोभनाला बळी पडून गेलेले हे सरकार बनलेलं आहे, प्रलोभनाच्या माध्यमातून बनलेलं हे सरकार आहे. उद्या भविष्यामध्ये अनेक लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत. मग एक बरेच लोक मंत्रीपद सोडून त्या ठिकाणी गेले होते, त्यांना जर त्या ठिकाणी अजून कुणाकडनं मोठं प्रलोभन भेटलं तर हे का नाही बदलणार? कोण आहे आता उरलंय, कोण जे प्रलोभन देऊ शकतं, जर प्रलोभनाच्या आधारे होत असेल कोण देईल प्रलोभन? एक गोष्ट मान्य तरी केली कमीत कमी आज या माध्यमातून की प्रलोभन भेटलेलं आहे त्यांना आणि ते मान्य केलेलं आहे त्यांनी. म्हणजे तुम्हाला तुमचं बी अभिनंदन मान्य केलं त्याबद्दल. खरं तर प्रलोभनं वेगवेगळी असू शकतात, कुणी वेगवेगळ्या माध्यमातून, आणि स्थानिकवरती ज्यावेळेस ते जमिनीवरती फिरायला लागतील, मतदारसंघात फिरायला लागतील, त्यांना जनभावना समजेल त्यावेळेस मला वाटतं जी, की या यावर एक निरीक्षण पीके जैन यांचं येत आहे, पटकन आपण ऐकूया. यामधून लोकांचं मी म्हणतो परिवर्तन नक्कीच होईल असं मला मी वाटतं. म्हणतो त्यांनी तुमच्या तोंडात शब्द घातले की तुम्ही मान्य केलं की ते प्रलोभनाला बळी पडून ते गेलेले आहेत. नाही, तो त्यांचा दावा होता, मला त्याच अनुषंगाने त्यांना विचारायचं होतं. माझा कुठला हा दावा नाहीये की हे प्रलोभनाला बळी पडून घडलेलं सत्तांतर आहे. म्हणून मी म्हणतो की त्यांनी तुमच्या तोंडात हे शब्द घातले, जी. तर त्याचं उत्तर विचारा ना त्यांना. बिलकुल सूरज चव्हाण, मी तेच विचारतोय की मुळात हे प्रलोभन तुम्ही जे म्हणता आहात ते दिलं कुणी कोणाला? आता हे मी सांगायची गरज आहे तुम्हाला? बिलकुल सूरज चव्हाण, आपणच सांगितलं पाहिजे, तुम्ही ज्ञानी आहात. अहो, जे लोक बंडखोर लोक गेली होती त्यांनी सांगितलं मला 50 कोटीची ऑफर दिलेली होती. आता इथले तर मंत्री लोक जे मंत्री पद सोडून जात असतील तर काहीतरी चॉकलेट असल्याशिवाय कुणी जात नाही हो. असं स्वतः मंत्रीपद असल्यानं सोडून तिकडे जात असेल तर अच्छा, 50 कोटी हा एक आकडा समोर आलाय या चर्चेमध्ये. गणेश हाके, उत्तर द्या, वेळेची मर्यादा आहे. आणि दुसरी गोष्ट, आज मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये कबूल राजकारण केलेलं आहे केलं राष्ट्रवादीनं. कोण होता? घोडे बाजार करणं, पैशानं माणसं विकत घेणं, सत्ता बद्दल करणं, पण लोकांच्या पाठीत खंजीर खूप असणं, हा त्यांचा इतिहास आहे राष्ट्रवादीवाल्यांचा. त्यामुळे मला सांगतो की त्यांनाही म्हणजे त्यांनाही असं वाटतं हे सगळं काही ते घडलेलं आहे, आपण जसं करतो तसं त्या पद्धतीने ते सगळं घडलेलं आहे. पण तुम्हाला मी सांगतो, आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गोष्टीचं स्पष्टीकरण इतकं व्यवस्थित अशा स्वरूपाचं दिलेलं आहे आणि त्यांनी संपूर्णपणे आपली खुली अशा स्वरूपाची म्हणजे पोथी समोर सगळ्या जनतेच्या समोर ठेवली आणि जनतेला सांगितलं की मी कशा पद्धतीनं आणि काय काय कुठल्या प्रकारच्या पद्धतीनं आम्ही या सरकारमध्ये एकत्र आलेलो आहोत, का आलेलो आहोत आणि हे एकत्र येण्याची कारणं काय आहेत आणि कुठल्याही निरपेक्ष वृत्तीने आम्ही कसं यायचं ठरवलेलं होतं. समाजामध्ये तेढ निर्माण करणे हा आपला इतिहास आहे.
दंगली करवणे आपला इतिहास आहे. जी मला वेळ मर्यादेमध्ये मला या चर्चेत हस्तक्षेप करावा लागतोय. दोन्ही प्रवक्त्यांना विनंती आहे की आपण कृपया थांबावं. आपल्याला सगळ्यांनाच वेळ मर्यादेत ही चर्चा आटोपती घ्यायची. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. एका गोष्टीचा संदर्भ मात्र आवर्जून द्यावा लागेल, तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा आहे. ते म्हणाले आहेत की शिवसेनेला सत्तेत काही मिळालं नाही, शिवसैनिकांना फक्त छळ आणि तडीपाऱ्या मिळाल्या. गृहमंत्रालय कोणाकडे होतं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तुर्तास या चर्चेला आपण इथेच विराम देतोय. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार. या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.